राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सूनबाई वैष्णवी हगवणे यांनी सासरच्या छळास कंटाळून जी आहे ती आत्महत्या केलेली आहे। वैष्णवी यांच्या माहेरकडच्या मंडळींनी सासरच्या मंडळींवरती आरोप केलेला आहे की त्यांनी जे आहे आम्हाला हुंडा मागितला होता, 2 कोटी रुपयांची मागणी सुद्धा केलेली होती। आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दस सर आहेत। सर, आपण बघतोय की सामाजिक प्रतिष्ठा जी आहे ती ठेवण्यासाठी लग्नांमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च केला जातोय आणि त्याचंच एक उदाहरण म्हटलं तर हे प्रकरण। प्रत्यक्षामध्ये तुम्ही जी म्हणता ती अत्यंत घटना गंभीर आहे आणि याच्यामध्ये हा प्रश्न जो आहे ती हुंड्याला बंदी आहे, कायद्याने बंदी आहे, परंतु त्याचं जे वेगवेगळं स्वरूप यायला लागलंय आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे हुंड्याला बंदी असताना या पद्धतीच्या मोठ्या म्हणजे 51 तोळं सोनं ही साधी बाब नाही। म्हणजे लग्नामध्ये मुलीकडनं हे मागितलं जातं आणि त्याच्यानंतर सुद्धा 2 कोटीची मागणी केली जाते। हे तर हुंड्याचं स्पष्ट रूप आहे। ते वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आता येतं आहे, प्रतिष्ठेपोटी हे सगळं होतंय। त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग म्हणजे हे कायद्याने अमान्य आहे, म्हणजे त्याच्यावरती दोघांवरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत। आता याच्याशिवाय दुसरा प्रश्न असा महत्त्वाचा झाला आहे की याच्यामध्ये जो सासरा आहे तो राष्ट्रवादीचा आहे आणि राष्ट्रवादीच्या एखाद्या पक्षामध्ये जेव्हा एखादा नेता येतो तेव्हा त्याची दबंगगिरी सुरू होते। म्हणजे या दबंगगिरीचा पण हा परिणाम आहे। म्हणजे ही दबंगगिरी काय कशासाठी, अगदी तुम्हाला सामान्य पुणेकरांना पण माहिती आहे सर्वांना, ती रस्त्यावरचे दमदाटी, नंतर दमदाटी करणं, त्यांना लाच, त्यांच्याकडनं पैसे काढणं, भ्रष्टाचार करणं, हे सगळं दबंगगिरीचं आहे। म्हणजे गुन्हे त्यांच्यावरती सर्वांवरती असतात। आपण बघितलं निवडणुकीच्या काळामध्ये पण उमेदवारांवरती प्रचंड गुन्हे असतात। म्हणजे हे सगळ्याला एक राजकीय प्रतिष्ठा मिळालेली आहे। म्हणजे तुम्ही दबंग आहात आणि तुम्ही राजकीय नेता आहात तर तुम्ही मोठी प्रसिद्धी मिळते। हा जो सगळा प्रयोग झालेला आहे त्यामुळे एका अर्थाने सांस्कृतिक दबंगगिरी आणि ही राजकीय दबंगगिरी अशी ही दबंगगिरी यामध्ये दिसते आणि त्यामुळे हे अतिशय गंभीर बाब आहे ही राष्ट्रवादीच्या संदर्भात सुद्धा। सर, आपण बघतोय की जसं तुम्ही सांगितलं की ही राजकीय दबंगगिरी आहे, राजकीय नेत्यांकडून केल्या जाते, कारण राजकीय प्रतिष्ठा ही लग्न कार्याच्या माध्यमातून दाखवली जाते। अशा घटना रोखण्यासाठी तुम्ही सुद्धा एका राजकीय पक्षाचे नेते आहात। अशा घटना रोखण्यासाठी काय पावलं उचलणं हे सर्वच राजकीय पक्षांनी गरजेचं वाटतं? म्हणजे एकीकडे आपण म्हणत आलो की महिलांना सन्मान द्यायला पाहिजे, महिलांना मान द्यायला पाहिजे, त्यांना संविधानाने पण समान अधिकार दिलेला आहे। असं असताना ही सगळी एकाकडं आणि आता काही अशा मुली राहिलेल्या नाहीत। मुली आता सर्व क्षेत्रामध्ये पुढे आहेत। 10वी-12वीला मुली मोठ्या प्रमाणावर चांगले मार्क मिळवून आलेल्या असतात। त्यामुळे या पद्धतीचा जो भेदभाव केला जातो त्याच्यातून एकीकडे मुलीला कनिष्ठ समजायचं किंवा वधू पिता जो आहे तो सगळा कनिष्ठ असतो आणि मग त्या पद्धतीचं हे जे एक्सप्लॉयटेशन आहे, म्हणजे याच्यामध्ये कसपटे कुटुंबी म्हणतात की आम्ही त्यांच्या पाया पडलो वगैरे। आता मुळात असं आहे ना, की या पद्धतीचा हा जो काही मुलीच्या वडिलांनी खरं तर एका अर्थाने इतकं दप्तर घ्यायचं कारण नाही किंवा मुलीला सतत सामर्थ्य द्यायला पाहिजे। मुलगी मुलाही सारखीच आहे, समान। ही तर एक आपण सामाजिक भूमिका म्हणून मानतोच, ती अत्यंत महत्त्वाची। पण दुसरा भाग याच्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये झालंय काय, की हजारोंच्या लोकांना बोलवायचं लग्नाला, त्याचं पार व्हिडिओ शूटिंग करायचं, त्याचे आधी फिल्म्स बनवायचे, तिथे मोठ्या मोठ्या गिफ्ट द्यायच्या, हा सगळा प्रयोग जो आहे आणि मग तिथे राजकीय लोकांचे मान सन्मान करायचे, हारतुरे करायचे। आता इथे सुद्धा जे दिसतंय ते फॉर्च्युनर जी गाडी मागितली गेली आणि ती अजितदादांच्या हस्ते त्याची चावी दिली गेली। आता हे जे आहे ही प्रतिष्ठेसाठीच आहे ना। लोकांसमोर या पद्धतीचा जो काय म्हणू अप्रत्यक्षरित्या हुंडाच आहे, त्याला मान सन्मान दिला ना अजितदादांनी। हे कशामुळे घडलं तर अजितदादांची एक राजकीय हे आहे, स्थान आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये या पद्धतीने जनतेमध्ये त्याचा उदो होतो। हे जे झालं आहे हे राजकीय लोकांमुळे झालेलं आहे आणि त्यामुळे लग्न याच्यामध्ये हे जे राजकीय इंटरफेरन्स आहे, हस्तक्षेप आहे, तिथली जी त्यांची प्रतिष्ठा जपण्याचा जो प्रयोग आहे, या सगळ्या प्रयोगाच्या बाबतीत निश्चितपणे काहीतरी आचारसंहिता या नेत्यांनी बाळगली पाहिजे, असं निश्चितपणे म्हणायला पाहिजे आपल्याला। सर, आपण बघतो की हुंडा प्रतिबंधक कायदा सुद्धा आहे, तो कायदा कुठेतरी कमी पडतोय असं वाटतं का? अशा पद्धतीच्या घटना ह्या सातत्यानं पुढे येतात। आता याच्यात आपल्याला जर राजकीय पक्षाचे लोक आणि नेतेच जर दिसत असतील तर आपण काय करणार? त्यामुळे पोलिसांची जी त्रुटी असते त्याच्यामध्ये बऱ्याचदा काय होतं की नातेवाईकांनी ही तक्रार करायची आहे, पुरावे द्यायचे। आता हे सगळं नातेवाईक जर 2 कुटुंबांचं ते लग्न आहे तर त्यामुळे त्याच्यामध्ये मुलं किंवा मुलीकडचे लोक हे याच्यामध्ये येत नाहीत समोर। त्यामुळे हे बऱ्याच अर्थाने या पद्धतीचे गुन्हे नोंदवलेच जात नाहीत। परंतु जेव्हा हत्या होते तेव्हा आत्महत्या होते
तेव्हा हे सगळं बाहेर येतं आणि तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. यावेळेस आजही असंच आहे की त्या मुलीचे कसपटेंचे फॅमिली मेंबर्स म्हणतात, आता काय करणार, म्हणजे न्याय मिळालाच पाहिजे. परंतु जी व्यक्ती गेली ती तर भरून नाही येऊ शकत. त्यामुळे या सगळ्यामध्ये मुलीच्या वडिलांनी पण सजग राहायला पाहिजे. पोलिसांचं काम आहेच आहे, परंतु बऱ्याचदा याच्यामध्ये गुन्हा नोंदवणं हे फार कठीण आहे. कारण दोन कुटुंबाचं मनोमिलनाचं आपण सामाजिक मान्यता देण्याचा एक लग्न म्हणजे प्रकार आहे ना. त्यामुळे याच्यामध्ये कुटुंबांनी येणं हे जरा कठीण दिसतं. तर आता हे 21सावं शतक आहे, विज्ञानाचं युग आहे. अशा वेळी अशा पद्धतीच्या हुंड्यातून ज्या आहेत त्या आत्महत्या होत आहेत, महिलांचे छळ होत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी काहीतरी जनआंदोलन उभं करण्याची गरज वाटते. जनआंदोलनाची आपण तर दिल्लीमधल्या जी बलात्काराची घटना घडली तेव्हापासून असं म्हणतो की महिला अत्याचाराच्या विरोधात उभं राहायलाच पाहिजे आणि याच्यासाठी सिस्टीम जी आहे पोलिसांच्या यंत्रणेच्या संदर्भात अनेक सूचना केल्या गेल्या. त्यावेळेस सुद्धा जस्टिस यांनी मोठ्या पद्धतीच्या सूचना करून त्याचं पालन व्हावं. अगदी शाळेतल्या मुलांच्या बाबतीत सुद्धा आपण बघितलं, पुण्यामध्ये शाळांमध्ये मुलींची छेडछाड होते, बाहेर मुलं चेष्टा करतात किंवा त्यांना अत्याचार पीडित असतात. हे सगळे जे प्रकार आहेत याच्यामध्ये कुठेतरी पोलीस यंत्रणा जागी व्हायलाच पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही म्हणता तसंच एका अर्थाने सामाजिक जाणीव जागृती निर्माण करण्याची जबाबदारी ही सर्वांवरती आहे. त्यामुळे याच्यामध्ये शिक्षण व्यवस्था असेल, त्याच पद्धतीने पोलीस असतील, त्याच पद्धतीने पालक असतील, या सगळ्यांनी याच्या विरोधामध्ये जनआंदोलन उभं करण्याची निश्चितपणे गरज आहे. त्यामुळे मुलीला सन्मान हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि समान संधी ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि याच्यातूनच हे होऊ शकतं. आज आपण अपेक्षा करतोय की मुली शिकत आहेत, त्याबरोबर ते अन्यायाच्या विरोधात उभं राहतील. त्यामुळे मुलींनी पण आत्मबल वाढवणं हे पण गरजेचं आहे त्याच्यामध्ये. सर, अशा ज्या घटना आहेत, आता जी घटना घडलेली आहे, त्यावरती तुमची काय मागणी आहे, की काय कारवाई झाली पाहिजे? जेही दोषी असतील या घटनेच्या मागे, त्यांच्यावरती काय कारवाई होणं अपेक्षित आहे? कारण आता पाहतोय, की याच पक्षाचे पदाधिकारी जरी आता त्यांना बडतर्फ जरी करण्यात आलं असेल, तर ते त्या पक्षाचे पदाधिकारी होते. अजितदादा हे सत्तेमध्ये आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. काय कारवाई झाली पाहिजे त्या कुटुंबावर? आपण बघितलं तर आता एवढ्यातल्या एवढ्यात म्हणजे तो तुकडे नावाचा जो एक त्यांचा पदाधिकारी आहे त्याच्यावरती बलात्काराची केस नोंदवली गेली आहे. त्याचबरोबर दुसरं जे आपण जे उदाहरण बघितलं तर आता त्यांचे अध्यक्ष जे आहेत दीपक मानकर यांच्यावरती पण काही भ्रष्टाचाराच्या आणि काही खंडणीच्या किंवा एका अर्थाने पैशाच्या मनी लॉन्ड्रिंग अशा पद्धतीच्या काही केसेस दाखल झालेल्या आहेत. यापूर्वी पण त्यांच्यावरती केसेस झालेल्या होत्या आणि आताही आपण बघतो. याशिवाय आपण बीडमध्ये सुद्धा पाहिलं की बीडमध्ये सुद्धा हा जो कराड आहे, वाल्मिकी कराड, हा पण राष्ट्रवादीचाच अजितदादा गटाचाच कार्यकर्ता होता आहे. तर हे सगळं जर बघितलं आपण एकीकडे पक्ष हे सत्ताधारी पक्ष आहे यांच्याकडे गेल्यानंतर आपल्याला कुठेतरी अभय मिळतं, आपल्या गुन्हेगारीला प्रोटेक्शन मिळतं, पोलीस आपल्याला सहकार्य करतात, अशी जी भावना या सगळ्यामध्ये निर्माण झालेली ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे राजकीय दमनगिरी जी आहे तिला आशीर्वाद मिळतो वरून. म्हणजे जे नेते आहेत ते आशीर्वाद देतात, ते त्यांना बरोबर घेऊन चालतात. हे आपण कोथरूडला पण पाहिलं. कोथरूडमध्ये सुद्धा जेव्हा काय त्या एकमेकांवरती हत्यारं उचलण्याचे प्रकार झाले त्यातले काही आरोपी हे भाजपशी संबंधित आहेत ना. म्हणजे फक्त राष्ट्रवादी नाही, हे प्रस्थापित पक्षांनी एका अर्थाने या पद्धतीची एक संस्कृती राबवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याचा हा परिणाम पुण्यासारखं शहर पण भोगतंय. सर, हे जे दोषी कुटुंब आहे, म्हणजे ज्याच्यावरती आरोप होतात, हगवणे कुटुंबावरती आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे जे आरोप होत आहेत, त्यांच्यावरती काय कारवाई झाली पाहिजे असं वाटतं? याच्यावरती अतिशय कडक अशी कारवाई व्हायला पाहिजे आणि याच्यामध्ये पूर्ण कुटुंब या मुलीच्या विरोधात किंवा तिच्यावरती अन्याय करण्यामध्ये होता आणि कुठेतरी ही सगळी मानसिकता आहे. म्हणजे ही ही जी दमनगिरी जी आपण म्हणतोय आतापर्यंत आणि जी एकूण गुन्हेगारी वृत्ती जी म्हणतोय ती आपल्याला राजकीय पक्षांतना बाहेर समाजामध्ये दिसत होती, परंतु तसं होत नाही. ती वृत्ती तुमच्या घरापर्यंत पोहोचते आणि घरामध्ये सुद्धा याच पद्धतीचे होते. हे आपण अगदी मुंडेंच्या बाबतीत सुद्धा पाहिलं. धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या संदर्भात सुद्धा तिने अशीच आरोप केलेले आहेत. त्यामुळे या सगळ्यामध्ये हे जे गुन्हे आहेत याच्यावरती अतिशय कडक कारवाई व्हायला पाहिजे. याच्यामध्ये राजकीय आणि इतर जे दबाव वापरला जातो त्यामुळे त्याच्या संदर्भामध्ये पोलिसांनी आधीच सजग राहायला पाहिजे. समाजाने म्हणजे आपल्या स्त्री चळवळीपासून वेगवेगळ्या चळवळीतल्या लोकांनी सुद्धा सजग राहायला पाहिजे आणि ही प्रकरणं कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न निश्चितपणे होतो. त्यामुळे या बाबतीत आम्ही अशी निश्चितपणे मागणी करतोय की अजितदादांनी स्वतःहून म्हणजे ते मी लग्नाला गेलो तिथे मला कुठे माहिती असतं हे मान्य आहे ना, की हजारो कार्यकर्ते असतात ते लग्नाला जातात, पोहोचतात तिथे, कार्यकर्ते कोण शेजारी उभे असतात त्यांना माहिती नसतं. परंतु हे करत असताना काही जबाबदारी त्यांची पण आहे कारण त्यांच्यामुळे ही जगमान्यता मिळते हुंडा प्रकरणांना किंवा हुंडा असा दिला जातो. उद्या आज हे असं घडल्यानंतर उद्या 10 लोक त्यांचे कार्यकर्ते म्हणतील की आम्ही अजितदादांच्या हस्ते गाडी देतो.
त्यामुळे या पद्धतीची संस्कृती राबवणं किंवा ती जी प्रसरत होत असेल तर त्याला रोखणं ही अजितदादांसारख्या व्यक्तींची जबाबदारी आहे. तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही टॉप न्यूज मराठीशी संवाद साधला. थँक्यू. खरं तर आपण बघतोय की राजेंद्र हगवणे यांचं जे कुटुंबीय आहे, ज्यांनी वैष्णवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केलेलं आहे, त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत यांनी व्यक्त केली आहे. संकेत देशपांडेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.